जे आहे मराठीच्या मुद्द्यावरून मराठी कलाकार भूमिका घेत नाहीत असा एक आरोप होतो मराठी कलाकारांवर. तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं बघताय कलाकार म्हणून? त्या पण कारण त्याला आर्ग्युमेंट असंही केलं जातं की कलाकार हा कुठल्या भाषेचा नसतो, जातीचा नसतो, धर्माचा नसतो. माझं तसं आर्ग्युमेंट बिलकुल नाही आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, मला जे येतं ते मी करतो, बरोबर. मराठी भाषेविषयी जर मला काही बोलायचं असेल तर मी सोशल मीडियावरती लिहिण्यात वेळ घालवू का मराठी भाषेची महती, माहिती, गोडी गंमत सांगणारा कार्यक्रम सादर करू? तर मला त्याच्याऐवजी ते येतं ना, तर मी ते करतो. पूर्वी आम्ही आणि आमचे बाप नावाचा कार्यक्रम करायचो, ज्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आचार्य पु ल देशपांडे यांनी आपल्याला काय म्हणजे इतका मोठा खजिना देऊन ठेवला आहे, तो बघा, तो वाचा. आणि जोपर्यंत तुम्ही पुढची पिढी वाचत नाही तोपर्यंत काही होणार नाही. हाताला पुस्तकाचा स्पर्श झाला पाहिजे, नवीन पुस्तकाचा वास आलाच पाहिजे, स्पर्श पानांचा लागलाच पाहिजे. ते जो तुम्ही पुस्तक वाचत नाही तोपर्यंत काही घडू शकत नाही, हे सांगणारा आम्ही आणि आमचा बाप होता. म्हणजे काय, मराठी भाषेच्याबद्दलच बोलत होतो ना. आता आम्ही लाभले आम्हाचं भाग्य नावाचा कार्यक्रम करतो. म्हणजे काय, आम्ही समग्र मराठीतल्या कवी, गीतकार, लेखक, साहित्यिक यांनी काय काय करून ठेवलं. नाधो महानोरांनी काय केलं आहे, ज्या बाईला धुळाक्षरंसुद्धा येत नव्हती त्या बहिणाबाईने काय करून ठेवलं आहे. अरे केवढे असामान्य व्यक्तिमत्व. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. म्हणजे काय होतं, इतक्या वर्षात संत ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत वैभव जोशी असतील, संदीप खरे असतील, या सगळ्या लोकांनी त्याच्यात जी त्यांच्या कलाकृतींनी भर घातली आहे म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ना. मग आता काय वा 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 अभिजात भाषेचा दर्जा मिळाला गप्प बसायचं का? नाही. आता उलट जबाबदारी वाढली. तर पुढच्या जनरेशनला हे सगळं वाचायला मिळावं तर त्यांना काय वाचावं, कसं वाचावं, त्याचा आनंद कसा घ्यावा, वाचावं असं मुळात आपण काय देणार आहोत का? द्यायला पाहिजे. म्हणून तर त्यांच्यासमोर हे मांडणं की व्यंकटेश माडगुळकरांनी काय लिहून ठेवलं आहे, गदिमांनी काय लिहून ठेवलं आहे, पुलंनी काय लिहून ठेवलं आहे, आचार्य यात्रेंनी काय लिहून ठेवलं आहे, तिथे शंकर पाटलांनी काय आहे, दमा मिरासदारांनी काय, पुशी रेगेंनी काय, पुबा भावेंनी काय, सगळं बघा ना, वाचा ना. इथे लक्ष्मीबाई टिळकांनी काय लिहून ठेवलं आहे बघा, अरुणाताई ढेरेंनी काय लिहिलं आहे वाचा. ह्या सगळ्याचा आनंद घ्या. आणि ते जोपर्यंत तुमच्यात झिरपत नाही तोपर्यंत तुम्ही मराठी 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 म्हणून सणासुदीला पैठण्या आणि झब्बा सलवार घालून आणि श्रीखंडपुरी खाऊन मराठी पण सिद्ध होत नाही. हे वाचा, पुढच्या पिढीला वाचायला द्या. मराठी नाटक थिएटरमध्ये जाऊन बघा, मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, तर तुम्ही मराठी असाल. मराठी आहात तर हे करायलाच पाहिजे.